भल्या पहाटे कामाला सुरुवात करणं, एखादी घटना घडली की त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं, अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणं ही अजित पवारांच्या कामाची आतापर्यंतची शैली. मात्र कल्याणी नगरमध्ये अतिशय गंभीर अपघात घडल्यानंतर, त्यानंतर पुण्यामध्ये मोठं वादळ उठल्यानंतर हेच अजितदादा पालकमंत्री असून देखील पुण्यामध्ये फिरकले नाहीत का? पुण्यामध्ये याची चर्चा आहे. काय चर्चा आहे आपण जाणून घेऊयात. अजितदादांना आपण सगळे बघतो कसं काम करतात. आले नाही, पण पालकमंत्री आले पाहिजे नव्हते अजितदादा पवार त्या वेळामध्ये, पण नाही आले. ते एवढं मोठं घटना घडली तिथं, आले पाहिजे नव्हते एकदम माझ्या म्हणण्याप्रमाणे. तर ज्या प्रकारे हा अपघात खूप मोठा झालाय, आपण जसं म्हणतो अपघाताप्रमाणे शिक्षाही दिली जात नाहीये. भले ना म्हणजे वयाने छोटा असो मोठा असो, जिथं जीव गेलाय तिथं काहीतरी एक शिक्षा भेटायला पाहिजे. पण शिक्षेच्या स्वरूपात काय भेटलंय की बाबा 300 शब्दांचा निबंध लिहा, 15 दिवस पोलिसांसोबत काम करा. जर जीव देऊन अशी जर शिक्षा भेटत असेल तर कोणीही कसंही वागू शकतं आजकाल. दादांनी यायला हवं होतं, काय वाटतं? हो, यायला हवं होतं, कारण की परिस्थिती खूप गंभीर होती. शेवटी 2 जणांचा जीव गेलाय. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एरवी अजितदादा आपण जे पाहतो ते अजितदादा गेल्या 4-5 दिवसांमध्ये नाहीत पाहायला मिळालं. तसं पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे दादांचा पहिल्यापासूनचा संबंध आहे. त्यांना प्रत्येक घराघरामध्ये ओळखलं जातं आणि सगळेजण चांगले ओळखतात, तेही सगळ्यांना चांगले ओळखतात. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी एकही वक्तव्य सुद्धा काही केलेलं नाहीये तर थोडीशी गंभीर गोष्ट आहे. काय वाटतं मित्रा? नाही, अजितदादा यायलाच पाहिजे होते, पण मला असं वास्तविक वाटतंय की फडणवीस आणि शिंदे साहेबांना नरमल्यामुळे ते येऊ शकले नाही. कारण की आता त्यांचं राज्य आहे भाजपवाल्यांचं. आता ते त्यांच्या दादा पण आहेत की सरकारमध्ये? नाही, जरी सरकारमध्ये असले तरी पण त्यांना ते फडणवीस आणि शिंदे साहेबांचंच ऐकायला लागणार आहे, किती जरी झालं तरी. त्याच्यामुळे ते येऊ शकले नसतील. नाही तर ते तसं वास्तविक तर ते सगळ्यात तडफदार नेते आहेत. अजितदादांसारखे नेते कुठं नाहीच आहेत. उलट आम्हाला तर सन्मान आहे अजितदादांचा, पण त्यांनी जे आता असं पराक्रम केल्यामुळे तर मला तर चर्चा किती वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. आणखी काही लोकांशी बोलूयात आपण. मित्रांनो, कल्याणी नगरमध्ये खूप सगळा गंभीर प्रकार घडला. पालकमंत्री म्हणून अजितदादा पुण्यामध्ये यायला हवे होते असं वाटतं तुम्हाला? कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांना सूचना देणं, त्या ठिकाणी तपास व्यवस्थित होतोय का नाही हे पाहणं, कारण पोलिसांनी सुरुवातीला काय केलं याची खूप सगळी चर्चा झाली. काय वाटतं तुम्हाला? अजितदादांनी यायला हवं होतं, यावरती बोलायला हवं होतं? नाही, यायला हवं होतं त्यांनी, कारण ज्या लोकांचा जीव गेलाय निदान त्यांना सहानुभूती. आणि जसं तुम्ही पाहता की ते जर श्रीमंत होते तर त्यांनी ते केस प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, पण मग त्यांना कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे होता. आणि यामध्ये त्यांची भूमिका पण खूप महत्वाची होती आणि त्यांनी यायला पाहिजे होतं. काय वाटतं मित्रा तुला? निश्चितच ते पालकमंत्री आहेत, एक पालक म्हणून त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या एरियात जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण तिथे यायला पाहिजे आणि तिथे लक्ष द्यायला पाहिजे. काका, कल्याणी नगरमध्ये एवढा सगळा गंभीर प्रकार घडला. एरवी अजितदादा पुण्यात अगदी छोटीशी जरी घटना घडली तरी स्वतः जातात, त्या ठिकाणी सूचना देतात. मात्र या सगळ्या 4 दिवसांमध्ये ते काही पाहायला नाहीत मिळालेले. खरं तर अजितदादांनी आता या घटनेमध्ये इनिशिएट होऊन त्यांनी यायला पाहिजे होतं. कारण ही घटना इतकी म्हणजे हृदयद्रावक आहे की आज 2 मुलं आज संपूर्ण भारतातली मुलं आज पुण्यात येऊन स्थायिक होतात IT साठी. आज त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशा वेळेस जर जे पालकमंत्र्यांनी न यावं ही अत्यंत खेददायक गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला? एरवी आपण अजितदादांना पाहतो पुण्यामध्ये अगदी 6 वाजता, अगदी कधी कधी तरी 5:30 वाजता देखील जाऊन पाहणी करतात. घटना घडली तर स्वतः पुढे असतात. अजितदादा हे एक अभ्यासू नेतृत्व हे पहिल्यापासून आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांची कामाची पद्धत, प्रशासनावर पकड, हे सगळ्या गोष्टीमध्ये आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. पण ही जी प्रक्रिया झालेली आहे किंवा कालचं प्रकरण झालं त्यामध्ये जे दुर्लक्षपणा होतंय तर त्याच्यावर कोणत्या प्रकारे त्यांच्यावर प्रेशर आहे किंवा काय हे लक्षात येत. अजितदादांवर दबाव आहे असं वाटतं? शक्यता आहे, कारण का अशा कोणत्याही गोष्टीमध्ये प्रकरणामध्ये अजितदादांची रिॲक्शन म्हणा किंवा काय, पहिल्यापासून त्यांना एक तडफदार नेतृत्व म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचा कामाचा उरक झाला, हे झालेलं आहे, कोविडच्या ह्याच्यामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. पण ह्या गोष्टीमध्ये जे दुर्लक्ष झाले किंवा जो दुर्लक्ष झाल्याचा प्रकार आहे तो म्हणजे फारच वेगळ्या पद्धतीने वाटतंय की आता अजितदादांच्या ह्याच्यावरची एक तर पकड सुटत चाललेली आहे प्रशासनावरची. नाही, असं कसं म्हणता तुम्ही?
कारण का आतापर्यंत आम्ही जेवढं अनुभवलेलं आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्टीमध्ये अजितदादांचा जो अलर्ट असतो किंवा बाबा काम करण्याची पद्धत की बाबा त्यांनी नुसतं सांगितल्यानंतर जो कामाचा उरक होतो तो आता सध्या दिसत नाहीये. पुण्याच्या ह्याच्यावरनं परिस्थितीवरनं तेच जाणवत आहे आता सध्या. तुम्हाला जाणवतंय असं? एक्चुअली मुझे ना मराठी नहीं आती है, हिंदी में अगर आप पूछेंगे तो पुणे के गार्डियन मिनिस्टर है अजीत पवार, आपको पता ही है. वो जो हादसा हुआ कल्याणी नगर में, तो सब ये अपेक्षा कर रहे थे कि वो एज ए गार्डियन मिनिस्टर आएंगे, पूरी जो हालात है उसका जायजा लेंगे, लेकिन वो नहीं आए. तो क्या लगता है? अभी तक हमने देखा है कि अजीत पवार आते हैं, सब जो चीजें हैं उसका जायजा लेते हैं, कुछ सूचनाएं करते हैं. पॉलिटिक्स के बारे में ज्यादा आइडिया नहीं है, बट मैं यही बोलूंगा कि जो भी हादसा हुआ है इसके ऊपर सरकार को ध्यान देना चाहिए. और बहुत ही दुखद घटना हुआ है ये, जिसमें पुणे एक ऐसा शहर है जिसमें इंडिया के हर एक प्रांत के लोग यहाँ पर आके रह रहे हैं और सभी की सेफ्टी की जिम्मेदारी सरकार की है. और अगर सरकार इस पे अगर कोई अच्छी कार्रवाई करती है तो लोगों के बीच में एक सुरक्षा का भावना पैदा होगा, जो कि हमारे सभी आम जनता के लिए बहुत अच्छा होगा. धन्यवाद. बरोबर आहे. ज्यांना जे सुचेल, ज्यांना राजकारणाबद्दल जेवढं आकलन आहे त्या पद्धतीने बोलतायत. अजितदादा आपण नेहमी पाहतो की किती तडफेनी वेगाने सगळ्या प्रशासनाला कामाला लावतात. ह्या सगळ्या कल्याणी नगरच्या प्रकरणामध्ये मात्र अजितदादा स्वतः आलेले नाहीये. दादा त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतील कामामध्ये वगैरे, पण दादांची प्रशासनावर पकड खूप चांगली आहे. तर दादा ह्याच्यावरती खूप कडक कारवाई करतील असा आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही पुण्यातलेच की कुठले? पुण्यातले मुंडवा. आणखी काही लोकांशी आपण बोलूयात. आपण कल्याणी नगर मधला जो प्रकार पाहिला तर पालकमंत्री म्हणून अपेक्षा होती की अजितदादांनी येणं, एरवी अजितदादा लवकर येतात, सूचना देतात, तर हे काही झालं नाही. तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? ना आता ह्याच्यासमोर कसं आहे माहिती का, त्या केसमधल्या सगळं बारकावा तपासून योग्य सरकार जो योग्य निर्णय घेतला आणि त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यापेक्षा आपली काही वेगळी प्रतिक्रिया असू शकत नाही. अजितदादांनी पालकमंत्री म्हणून यायला हवं होतं, काय वाटतं? कसं आहे, हे राजकारण हा काय माझा विषय नाही. मी जरी सामाजिक काम करत असलो तरी राजकारणावर भाष्य करणं किंवा एखादी टिप्पणी करणं हे मला योग्य वाटत नाही. त्या विषयावर सरकारने ती लोक नेमलेली आहेत, ते त्या पद्धतीने त्या विषयाला न्याय द्यायचं काम करतील. आपण आणखी काही लोकांशी बोलूयात. तुम्ही पुण्यातलेच आहात, तर एरवी आपण अजितदादांना पाहतो की काही घडलं तर पटकन त्या ठिकाणी जाणं. मात्र कल्याणी नगरमध्ये जो काही प्रकार घडला तर अजितदादा काही दिसले नाहीत त्या ठिकाणी. त्यामुळे कशी येते त्यात फडणवीस आले की आचारसंहिता सुरू असतात. फडणवीसांना चालू शकते, बाकीच्यांना नाही चालू शकत. फडणवीसांना आचारसंहिता चालते, त्यांना चालते, ते मोठे लोक आहेत ते. आणि अजितदादा ह्याच्यात आले हो, फक्त ते बीजेपीचे नेते आले. अजितदादा सोबत आहेत की त्यांच्या? नाही ना, पण सगळं त्यांच्या हातात कारभार आहे, फडणवीसांच्या हातात कारभार आहे सगळं. अजितदादांच्या हातात काय नाही, अजितदादा पण उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजितदादाचे आहेत. सर्व काही हे बघतात ना, फडणवीसच बघतात. आपण बी बघताय की कोण बघतं सगळं. तुम्हालाही तसंच वाटतं? काका, हे कल्याणी नगरचा प्रकार घडला, अतिशय वाईट होता. पालकमंत्री म्हणून अजित पवार आपल्याला येणं अपेक्षित होतं. एरवी आपण बघतो की अजितदादा पटकन कुठे, मग काय वाटतं, तू दिसले नाही तुम्हाला? दिसले नाही म्हणजे यायला पाहिजे. ते म्हणणार आता एक्सक्यूज देऊन टाकणार की मी इलेक्शन मध्ये होतो म्हणून. सर त्यांच्याकडे कायदा तोच आहे ना. तर एक ना अनेक प्रत्येक जण आपल्या आकलनानुसार अजितदादांच्या अनुपस्थितीचा अर्थ लावतो आहे आणि साहजिकच पुण्यामध्ये याची चर्चाही होते आहे. प्रकरण तपासाधीन आहे. न्यायालयामध्ये आरोपी जे आहेत ते हजर करण्यात आलेले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पुढे पार पडेल. मात्र आतापर्यंत पुण्याला जो अजित पवारांचा अनुभव आहे त्या अनुभवापेक्षा हे वेगळं घडताना दिसतंय. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.